श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी भक्त हो, 23 नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती आहे. या दिवशी आपण कालभैरवांची सेवा करणार आहोत, त्यांची उपासना करणार आहोत. परंतु आपल्या आयुष्यात जर अशा काही समस्या असतील की त्यामुळे आपण खूप हैराण झालो आहोत, त्यातून आपल्याला काही मार्ग सापडत नाही आहेत, आपल्याला खूप निराशा आलेली आहे, तर आपण आजच्या या कालभैरव जयंतीच्या दिवशी एक विशेष हवन करायचे आहे. आणि ते हवन आपल्याला संकल्पयुक्त करायचे आहे. आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्वप्रथम कालभैरवांना खडीसाखर आणि नारळ ठेवून या संकटामधून मुक्त होण्यासाठी आपण कालभैरवांना विनंती करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक खास हवन करायचे आहे. हवनासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागणार आहे. त्यासाठी आपल्याला 50 ग्राम काळे उडीद, 50 ग्राम काळे तीळ आणि थोडेसे शुद्ध तूप लागणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जिथे हवन करायचे आहे ती हवनाची जागा स्वच्छ पुसून घ्या. गोमूत्र टाकून, हळद टाकून, शुद्ध पाण्याने ती जागा स्वच्छ करून घ्या. आणि त्यानंतर थोड्या अक्षता ठेवून त्यावरती एखादी मातीची कुंडी किंवा आपलं जे हवन पात्र आहे ते हवन पात्र आपण तिथे स्थापन करायचे आहे. त्यानंतर त्या हवन पात्रामध्ये तुम्ही हवन सामग्री टाकून आपल्या देवघरामध्ये जो दिवा पेटलेला असतो, दिवा प्रज्वलित असतो, त्या दिव्याची ज्योत घेऊन हा हवन पेटवायचा आहे. त्यानंतर आपल्याला ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा 11 वेळा स्वाहाकार करायचा आहे. पहा, ओम श्री स्वामी समर्थाय नमः स्वाहा असं 11 वेळा आपल्याला करायचं आहे. स्वाहा बोलल्यानंतर आपल्याला जे काही आपण हवन सामग्री केलेली आहे ती आपल्याला या हवन कुंडामध्ये टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला कालभैरव मंत्र जो आहे ओम श्री कालभैरवाय नमः या मंत्राचा देखील 11 वेळा स्वाहाकार करायचा आहे. त्यानंतर 11 वेळा महामृत्युंजय मंत्राचा स्वाहाकार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टकाचे हवन करायचे आहे. म्हणजे कालभैरवाष्टकामध्ये 9 श्लोक आहेत, त्यातले पहिले 8 श्लोक महत्त्वाचे आहेत आणि 9वा श्लोक जो आहे तो फलश्रुती आहे. त्यामुळे आपल्याला 10 वेळा 1 ते 8 श्लोक बोलून झाल्यानंतर प्रत्येक वेळी स्वाहाकार करायचा आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते, देवराज्य सेव्यमान पावनांघ्रि पंकजम व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे स्वाहा. असे प्रत्येक श्लोकानंतर आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. असे आपल्याला 8 श्लोक 10 वेळा बोलायचे आहेत. आणि जेव्हा आपण 11व्या वेळेला कालभैरवाष्टक म्हणणार त्यावेळी आपल्याला पूर्ण 9 श्लोक बोलायचे आहेत. 9वा श्लोक हा फलश्रुतीचा आहे आणि फलश्रुतीच्या वेळेला आपल्याला देखील स्वाहाकार करायचा आहे. अशा पद्धतीने कालभैरवाष्टकाचे हवन केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत, जे काही तुमच्या प्रगतीच्या आड येणारे घटक आहेत, दोष आहेत, ते सर्व दोष दूर होण्यासाठी, त्या समस्या दूर होण्यासाठी कालभैरव महाराजांचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला प्राप्त होईल. कालभैरवांचे संरक्षण कवच प्राप्त करून घेण्यासाठी या कालभैरव जयंतीला तुम्ही ही सेवा नक्की करून पहा. कालभैरव महाराजांची सेवा शक्यतो संध्याकाळी केली तर तिचा परिणाम, तिची फलश्रुती चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळते. त्यामुळे शक्यतो कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही ही सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.